नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आता आपण डिस्कस करू क्राईम वर्सेस टॉर्ट वर्सेस सिन वर्सेस व्हाईस. आज आपण कायद्याच्या अभ्यासातल्या काही अगदी बेसिक पण तितक्याच महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत, एकदम सोप्या भाषेत. चला, आजच्या चर्चेची सुरुवात एका साध्या पण खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया की कायद्याच्या नजरेत प्रत्येक चुकीची गोष्ट, प्रत्येक चुकीचं कृत्य हे गुन्हा असतं का? हा प्रश्न आहे ना, तो बऱ्याचदा आपल्याला गोंधळात टाकतो. पण काळजी करू नका, आज या सगळ्या संकल्पना आपण एकदम स्पष्ट करून घेऊ. ह्या सगळ्यांमधला फरक समजून घेण्यासाठी आपल्याला आधी गुन्हा म्हणजे नक्की काय हे पक्क करावं लागेल. बघा, गुन्हा म्हणजे फक्त एका व्यक्तीविरुद्ध केलेलं कृत्य नाही, तर तो संपूर्ण समाजाविरुद्ध केलेला एक अपराध मानला जातो. का? कारण त्यामुळे समाजातली शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता धोक्यात येते. आणि म्हणूनच सरकार म्हणजे द स्टेट समाजाच्या वतीने त्या गुन्हेगारावर खटला चालवतं. चला तर मग आता वळूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या फरकाकडे, गुन्हा, क्राईम आणि अपकृत्य, टॉर्ट. हा फरक समजून घेणं म्हणजे एक प्रकारे फौजदारी कायदा आणि दिवाणी कायदा यातला मूळ फरक समजून घेण्यासारखंच आहे. त्यामुळे यावर विशेष लक्ष द्या. तर सगळ्यात मोठा आणि मूळ फरक हा आहे की गुन्हा हा एक सार्वजनिक अपराध आहे, म्हणजे अ पब्लिक रॉंग. तो समाजाविरुद्ध असतो. याच्या अगदी उलट टॉर्ट किंवा अपकृत्य हा एक खाजगी अपराध आहे, अ प्रायव्हेट रॉंग, जो फक्त आणि फक्त एका विशिष्ट व्यक्तीच्या हक्कांचं उल्लंघन करतो. हे लक्षात ठेवा, पब्लिक विरुद्ध प्रायव्हेट. आता आपण हा फरक जरा अधिक खोलात जाऊन पाहूया. हा जो तक्ता तुम्ही स्क्रीनवर पाहताय तो तुमच्या LLB आणि नेट परीक्षेसाठी अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुद्दा नीट बघा. गुन्ह्यामध्ये सरकार खटला चालवतं, पण टॉर्टमध्ये नाही. तिथे ज्या व्यक्तीचं नुकसान झाले तिला स्वतः कोर्टात जावं लागतं. गुन्ह्यासाठी मेन्स रिया म्हणजे वाईट हेतू लागतोच, पण टॉर्टमध्ये तो सहसा महत्त्वाचा नसतो. आणि हो, शिक्षा आणि नुकसान भरपाई यातही जमीन आसमानाचा फरक आहे. चला, आता मेन्स रिया या शब्दाबद्दल जरा जास्त बोलूया. मेन्स रिया हा एक लॅटिन शब्द आहे. घाबरू नका, याचा अर्थ खूप सोपा आहे, गुन्हेगारी मन किंवा गिल्टी माइंड, म्हणजे चूक करण्याचा वाईट हेतू. फौजदारी कायद्यामध्ये गुन्हा सिद्ध करण्यासाठी हा हेतू असणं खूप महत्त्वाचं आहे. पण टॉर्टमध्ये तसं नाहीये. तिथे तुमचा हेतू वाईट नसला तरी तुमच्या निष्काळजीपणामुळे म्हणजे नेग्लिजन्समुळे जरी कोणाचं नुकसान झालं तरी तुम्हाला नुकसान भरपाई द्यावीच लागते. आणि यामुळेच दोघांचे उद्देशही पूर्णपणे वेगळे आहेत. गुन्हेगारी कायद्याचा उद्देश काय असतो? गुन्हेगाराला शिक्षा देणं आणि समाजात एक उदाहरण घालून देणं, जेणेकरून सुव्यवस्था टिकून राहील, जसे की तुरुंगवास किंवा दंड. या उलट टॉर्ट कायद्याचा उद्देश शिक्षा देणं नाही, तर ज्या व्यक्तीचं नुकसान झालं आहे त्या पीडित व्यक्तीला भरपाई मिळवून देणं आहे, म्हणजे आर्थिक नुकसान भरपाई, ज्याला आपण डॅमेजेस म्हणतो. बरं, आत्तापर्यंत आपण कायद्याच्या दोन शाखांमधील फरक पाहिला. पण आता आपण थोडं वेगळ्या अँगलने विचार करूया. कायदा काही हवेत तयार होत नाही, बरोबर? त्याचा संबंध आपल्या समाजाशी, नैतिकतेशी आणि अगदी धर्माशीही असतो. तर मग आता समजून घेऊया, गुन्हा, व्यसन म्हणजे वाईस आणि पाप म्हणजे सिन यांच्यात काय फरक आहे. कोणत्याही चुकीच्या कृत्याकडे आपण 3 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. 1. गुन्हा हा एक कायदेशीर अपराध आहे जो राज्याविरुद्ध असतो. दुसरं, व्यसन किंवा दुराचार, ज्याला इंग्रजीत वाईस म्हणतात, हा एक नैतिक अपराध आहे जो समाजाने ठरवलेल्या नियमांच्या विरुद्धत असतो. आणि तिसरं म्हणजे पाप म्हणजे सिन, हा एक धार्मिक अपराध आहे जो ईश्वरी नियमांच्या विरुद्ध मानला जातो. या तक्त्यावरून हा फरक आणखी स्पष्ट होईल. बघा, गुन्हा कोण ठरवतं? कायदा. व्यसन, समाज आणि त्याची नैतिकता. आणि पाप, धर्म किंवा आपली सदसद्विवेक बुद्धी. गुन्ह्यासाठी कायदेशीर शिक्षा आहे, पण व्यसन किंवा पापासाठी नाही. त्यासाठी सहसा कोणतीही कायदेशीर शिक्षा नसते, जोपर्यंत कायदा स्वतः त्यात हस्तक्षेप करत नाही. उदाहरणं पाहिल्यावर सगळं चित्र स्पष्ट होईल. मग एक स्वाभाविक प्रश्न येतो की एखादं व्यसन गुन्हा कधी बनतं? म्हणजे कधी आपण म्हणणार की हे फक्त नैतिकदृष्ट्या वाईट नाही तर बेकायदेशीर आहे?
याचं उत्तर आहे, जेव्हा समाजाला वाटतं की एखादी नैतिक चूक इतकी हानिकारक आहे की त्यावर आता कायद्यानेच नियंत्रण आणायला हवं, तेव्हा ते व्यसन गुन्हा बनतं. याचं भारतातलं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात राज्यातली दारूबंदी. तिथे दारू पिणं हे केवळ एक व्यसन नाही, तर तो एक गुन्हा आहे. हे सगळं ठीक आहे, पण याचा आपल्याला काय उपयोग? भारतीय कायद्याच्या संदर्भात या सगळ्या फरकांचं महत्त्व काय आहे? तर हे फक्त थिअरीसाठी महत्त्वाचं नाही, याचे प्रत्यक्ष कायदेशीर परिणाम होतात आणि म्हणूनच हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते हे फरक जाणून घेणं महत्त्वाचं का आहे? कारण यावरूनच ठरतं की केस फौजदारी कोर्टात जाणार की दिवाणी कोर्टात. यावरूनच ठरतं की पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर असेल आणि ती किती कठीण असेल. पीडित व्यक्तीला न्याय म्हणून शिक्षा मिळणार की नुकसान भरपाई, हे सुद्धा याच फरकावर अवलंबून आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कायदे बनवतात त्यांना सामाजिक कायदे तयार करताना, जसं की जुगार किंवा व्यभिचारावरचे कायदे, यातूनच एक दिशा मिळते. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एकदा परीक्षेच्या दृष्टीने झटपट उजळणी करूया, म्हणजे हे महत्त्वाचे मुद्दे तुमच्या डोक्यात एकदम फिट बसतील. हे 4 मुद्दे म्हणजे आपल्या आजच्या चर्चेचं सार आहे. चला, माझ्यासोबत पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. गुन्हा, सार्वजनिक अपराध, खटला सरकार चालवतं आणि मेन्सरिया आवश्यक. टॉर्ट, खाजगी अपराध, पीडित व्यक्ती खटला दाखल करते आणि उद्देश नुकसान भरपाई. व्यसन ही एक नैतिक चूक आहे, जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत गुन्हा नाही. आणि पाप ही एक धार्मिक चूक, ज्यासाठी कोणतीही कायदेशीर शिक्षा नसते. बस. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर एखादं कृत्य, समजा मारहाण म्हणजे असॉल्ट, एकाच वेळी गुन्हा पण असू शकतं आणि टॉर्ट पण असू शकतं, तर यावरून आपल्याला एका व्यक्तीचे अधिकार आणि संपूर्ण समाजाची सुरक्षितता यांच्या नात्याबद्दल काय समजतं? यावर नक्की विचार करा. कायद्यावरची अशीच माहितीपूर्ण चर्चा आणि परीक्षाभिमुख तयारीसाठी गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.